मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या वयातले हे जे काही टॅक्सी चालक रिक्षा चालक आहेत यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे। मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। आपण पाहतोय मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही घोषणा केलेली आहे। परप्रांतीय रिक्षा चालकांसाठी एक मोठा निर्णय असणार आहे। मात्र शिंदे सेनेच्या प्रताप सरनाईकांनी या मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 1 महिन्याची मुदतवाढ दिलेली होती। या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून शह देण्यात आलेला आहे। परप्रांतीय रिक्षा चालकांसाठी देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर आज रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक केली आणि या बैठकीत त्यांनी आम्हाला जुजबी मराठी शिकण्यासाठी वर्षभराची मुदतवाढ द्यावी अशी मागणी केलेली होती आणि या मागणीला आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक हे देण्यात आलेलं आहे आणि हिरवा कंदील देण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर आपण पाहतोय फडणवीसांनी मराठी शिकण्यासाठी